दिल्लीमध्ये सुरुवातीला आपण पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। पहिली लक्ष वेधून घेणारी आजची महत्त्वाची बातमी आहे राजधानी दिल्लीमधून। दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान होतंय। मतदानाला आता सुरुवात झाली आहे। 699 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। दिल्लीमध्ये आप, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत पाहायला मिळते। आप समोर पुन्हा एकदा सत्ता राखण्याचं आव्हान आहे, तर भाजप आणि काँग्रेसनेही दिल्लीमध्ये सत्तेसाठी प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे। दुसरी लक्ष वेधून घेणारी बातमी ती आहे बीडमधून। सुरेश धस यांच्या मतदारसंघात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा आहे। यावेळी आष्टी उपसा सिंचन योजनेचा शुभारंभ होईल आणि आष्टीमध्ये फडणवीस विविध विकास कामांचं भूमिपूजन करणार आहेत। या कार्यक्रमात पंकजा मुंडे, सुरेश धस आज एकाच मंचावर दिसणार आहेत। त्यामुळे या ठिकाणी काय नेमकं भाषणं होत आहेत याकडे आपले लक्ष असणार आहे। आणि तिसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे संपर्क मंत्रिपदाबाबतची। सरकार आणि संघटनेमध्ये समन्वय राहावा यासाठी भाजपकडून विशेष नेमणुका करण्यात आल्यात। भाजपचा पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यामध्ये संपर्क मंत्र्यांची नेमणूक केली आहे। यामध्ये भाजपचे मंत्री संपर्क मंत्री म्हणून काम पाहणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री असलेल्या बीडमध्ये पंकजा मुंडे, तर एकनाथ शिंदेंच्या ठाण्यामध्ये गणेश नाईक यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आलेली आहे। तेव्हा या संदर्भात आणखी सविस्तर वृत्त आपण या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत।